भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. फोटोसुद्धा ट्विट केलेला. विविध विषयांवर, राजकीय विषयांवर चर्चा झालेली आहे. काय नेमकी ही चर्चा झाली असावी आणि ज्या पद्धतीचं वातावरण सध्या मुंबईमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, इंधन टंचाई आहे, विरोधक बरीच टीका टिप्पणी करतायत, आंदोलन करतायत, काय म्हणाल? नाही, मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हा माननीय देवेंद्रजींचा आदर्श आहे आणि त्याच्यामुळे त्यांना भेटणं, त्यांच्याकडून ऊर्जा प्राप्त करणं आणि आपली राजकीय कारकीर्द त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पुढं नेणं हा देवेंद्रजींचा खाक्या राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळं राज्याचा मुख्यमंत्री म्हणून राज्यातील प्रश्न असतील, पक्ष संघटनेचा नेता म्हणून राजकीय परिस्थिती असेल, अशा प्रकारे सद्यस्थिती जी वातावरण आहे त्या संदर्भात चर्चा होऊ शकते. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब एक अतिशय संवेदनशील प्रकारचे नेतृत्व पंतप्रधान आहेत आणि महाराष्ट्राविषयी एक वेगळी आत्मीयता, प्रेम त्यांना आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी त्या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी निश्चितच एक सकारात्मक भूमिका माननीय PM साहेबांची असते आणि एक वेगळा आशीर्वाद मुख्यमंत्र्यांना एक महाराष्ट्र म्हणून त्या ठिकाणी असतो. नक्कीच. जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मुख्यमंत्री यांचा त्यांनी कलाकार म्हणून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि प्रसाद लाड यांना आता हे कलाकार कसे काम करतात आणि मराठ्यांसाठी काय काय करतात हे सुद्धा आता समजेल अशा पद्धतीची ही उपहासात्मक टीका आहे. याला उत्तर कसं देणार? मला वाटतं ते उपहासात्मक बोलतायत, आंदोलन करतायत. आंदोलनाविषयी मला काय म्हणायचं नाही. समाजाच्या हिताचं आंदोलन असेल, कोणी नेता करणार त्यांनीही करावं, त्यांना तो अधिकार आहे. आणि कलाकार आणि कलाकारगिरी हा महाराष्ट्र पाहतोय आणि त्याच्यामुळं पहिल्या दिवसापासून आमचं म्हणणं राहिलं आहे की जरांगे दादांनी आंदोलन करावं, आम्ही सोबत आहोत. परंतु ज्या पद्धतीनं त्यांची भाषा येते, काही निवडक लोकांचं, नेत्यांचं त्या ठिकाणी गुणगान गायचं आणि अंतिमता गोल देवेंद्र फडणवीस साहेबांचा, आणि ज्यांनी मराठा समाजासाठी केलं आहे, करीत आहेत, त्यांना असं बोलणार असेल तर मग आमच्याकडून अपेक्षा कशी आपण त्या ठिकाणी करायची, हा खरा प्रश्न आहे. मला वाटतं त्यांना पुन्हा माझी विनंती आहे की त्या ठिकाणी आपण समाजासाठी आंदोलन त्या ठिकाणी उभं करायला काहीच हरकत नाही. परंतु आपल्या वक्तव्यातना ज्या वेळेला राजकीय वास त्या ठिकाणी यायला लागतो त्यावेळेला आंदोलनाची धार त्या ठिकाणी बोथट होत असते, हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. फडणवीसांच्या मनामध्ये मराठा समाजाबद्दल केवळ द्वेष भरलेला आहे आणि लावालावा करण्या पलीकडे या सरकारकडे कुठलंही काम नाही, अशा पद्धतीची त्यांनी टीका केली आहे. मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केवढे सुसंस्कृत आहेत, त्यांचा अभ्यास, त्यांचं चारित्र्य, त्यांचा आवाका हा महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे एवढ्या थोर व्यक्तिमत्वावर त्या ठिकाणी किरकोळ त्या ठिकाणी नाक्यावरची भाषा वापरणं त्या ठिकाणी योग्य आहे असं मला अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. देवेंद्रजींनी काय केलं आहे मराठा समाजासाठी हे मराठा समाजाला माहीत आहे आणि म्हणून मराठा समाजसुद्धा त्यांच्या मागे उभा आजपर्यंत राहिलेल्या, भविष्यातही राहील. आरक्षण देवेंद्रजींनी दिलं होतं, ते टिकवलं होतं. उद्धवजींच्या काळात दुर्लक्ष झालं, त्यामुळं ते आरक्षण गेलं. मराठा समाजासाठी अनेक योजना आणल्यात, करोडो रुपयाचा निधी देऊन मराठा समाज, त्यांची मुलं मुली आज व्यवसाय उद्योगात उभे राहत आहेत. सारथी संघटना त्या ठिकाणी आहे, त्या माध्यमातून काम होतं आहे, हॉस्टेल्स उभी राहत आहेत. आणि मला वाटतं एकूण जर सर्व समाजाचं तुलनात्मक जर आपण मूल्यमापन केलं तर जास्तीचं त्या ठिकाणी झुकतं माप हे मराठा समाजाला मिळालंय, हे कुणालाही नाकारता येणार नाही. एक महत्त्वाचं ते या ठिकाणी दावा पण करतायत आणि त्या पद्धतीची भाषा पण त्यांनी वापरलेली आहे. ते म्हणतायत की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांना मराठा समाजासाठी काहीतरी करायचे, पण हा देवेंद्र फडणवीस ते करू देत नाही. मला वाटतं सुनेत्राताई असतील किंवा एकनाथराव असतील, हेही सरकारचा भाग आहेत. आणि ज्या वेळेला तिन्ही पक्षांचं महायुतीचं सरकार आहे त्यावेळेला तिन्ही पक्ष, त्या पक्षाचं नेतृत्व हे जबाबदार असतं. त्यांना आपण ज्या वेळेला बायफर्गेट करतो
डावा उजवा आपण करतो त्याच वेळेला आपल्या वक्तव्यात राजकीय काय भूमिका दडले काय अशा प्रकारचा संशय यायला सुरुवात होते. विधान परिषदेच्या निवडणुका आहे, ठाण्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत आणि त्याला धरून बरेचसे सवाल सुद्धा उपस्थित केले जात आहेत. भाजपकडून शिवसेनेवर दबाव तंत्राचा वापर होतोय का? तर एक लक्षात ठेवा, महायुती आहे, प्रत्येक पक्षाला आपले जास्तीचे आमदार व्हावेत, पक्ष वाढावा हे वाटत असतं. याला दबाव म्हणता येणार नाही, यांना अपेक्षा आपण म्हणतो. आणि तिन्ही पक्ष त्या ठिकाणी सुसंवादातून त्या ठिकाणी निर्णय घेतील. त्याच्यामुळे या ठिकाणी पक्षांतर्गत दबाव आणण्याचं काही कारण नाही. चांगल्या वातावरणात अंतिमतः निर्णय हा होईल. संजय राऊत म्हणतायत की भाजप आणि शिवसेना आता पुन्हा एकत्र येणार नाहीत कधी. आता संजय राऊतांनी अनेकदा भविष्य त्या ठिकाणी वर्तवले, कधीच खरं झालं नाही. तर संजय राऊतांचं फार सिरियस आता घ्यायचं काही राहिलं असं मला वाटत नाही. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आवाहन केलं, यानंतर आता तुम्ही इलेक्ट्रिक गाडीचा या ठिकाणी वापर करता. नवीन इलेक्ट्रिक गाडी तुम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आणि नंबरसुद्धा तुमच्या जो जुन्या गाडीचा आहे तोच नंबर 0011 या ठिकाणी ठेवला आहे तुम्ही. काय नेमकी भावना आहे तुमची? आणि यापूर्वी एक लाल रंगाची गाडी होती, ती सुद्धा नितेश राणेंची होती, मग तुमची पण होती, याबद्दलही बरीच चर्चा रंगली होती. यानंतर आता ही गाडी नेमकी कुणाची आहे, तुमचीच आहे की आणखी कुणाची आहे, हा सुद्धा खुलासा तुम्ही करणार का? तुम्ही पत्रकार पूर्ण माहिती घेत नाही म्हणून अडचण होते. ती ट्रायलची व्हेकल जी असते ती ट्रायलची व्हेकल होती. ते ट्रायल माझ्याकडून झाली, मी ट्रायल घेतली, त्यानंतर ते नितेश राणेंनी मागवली. आता तुम्ही गिरीश गायकवाडनी जरी मागवली असती तरी तीच लाल गाडी आली असती. त्यामुळे आपण मूळतः समजून घेत नाही आणि मग अशा प्रकारे आपण बातम्या करता. आता ही गाडी माझी आहे, माझ्या मालकीची आहे, तिला नंबर मिळाला आहे आणि ही गाडी आता परमनंट मी वापरणार आहे. नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जे आवाहन केलं, ते स्वतः बुलेटवरून येताना पण आपल्याला पाहायला मिळाले. इंधन बचतीसाठी हा जो प्रयास केला जातोय हा किती योग्य आहे? आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न आपला देश करतोय. मोदी साहेब सारी आव्हानं त्या ठिकाणी पेलतायत आणि त्यातलं एक आत्मनिर्भरतेचा हा प्रयत्न आहे. कारण आज जे अडचण पेट्रोल डिझेल याचा शॉर्टेज आणि त्याच्यामुळं जे दुष्परिणाम होत आहेत, तर अशा प्रकारे जर चार्जिंग व्हेकल असेल तर त्या ठिकाणी आपल्याला या सगळ्या येणाऱ्या संकटापासून त्या ठिकाणी सावरता येईल आणि आत्मनिर्भरतेच्या दृष्टीनं सुद्धा एक महत्त्वाचं पाऊल त्या ठिकाणी ठरेल. आणि म्हणून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज या ठिकाणी EV कार या ठिकाणी आपण घेतलेली आहे आणि तिच्या माध्यमातून प्रवास करणार आहोत. नक्की दादा, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी एक नवीन गाडी जी आहे EV कार, ती आता प्रवीण दरेकर यांनी घेतलेली आहे आणि आजपासून याच गाडीतून ते प्रवास करणार असं सुद्धा सांगतात. एकंदरीतच आपण पाहतोय संजय राऊत यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे आणि सोबतच महायुतीमध्ये नेमकं जागा वाटपा, विधान परिषदेच्या जागा वाटपासंदर्भात काय काय घडामोडी घडणार आहेत यावर सुद्धा भाकीत केलं आहे. कॅमेरा पर्सन नरसिंग गजलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.